माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माजी तरीफार, माजी तरीफार, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता। जे केंद्राचे जे होम मिनिस्टर आहेत अमित शाह, काल त्यांनी राज्यसभामध्ये जे वक्तव्य केलंय महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी सांगितलं की फॅशन आहे जे आज पूर्ण भारतात नाही पूर्ण विश्वामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, ज्यांच्यामुळे आज संविधान चालतं, ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे हे भाजप आणि आरएसएसचा हमेशाचाच ज्यांचा हा खेळ आहे त्याच्या निषेधाकरता आम्ही आज अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागात आज निदर्शने केले। दिल्लीमध्ये राहुल गांधींवर गुन्हा दाखल होतोय, लोकसभेमध्ये त्यांनी एका खासदाराला ढकललंय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया चालू, या घटनेकडे कसं बघा? आता बघा लोकशाही कुठेच, आता तुम्हाला तर आमच्यापेक्षा जास्त माहिती पत्रकार आहात, लोकशाही कुठेच ठेवलेली नाही त्यांनी, संविधानाला मानत नाही, ते मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत। त्यांच्या मागे बसलेले असताना अमित शहाच्या पाठीमागे आपले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड बसून हसताय। हो बरोबर आहे, टीव्ही मध्ये बघतोय, त्यांना माहिती आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे फुले शाहू आंबेडकरांचं शहर आहे त्यांना कळायला पाहिजे की त्यांच्यामुळे आपण संविधानामुळे त्या पदावर खासदार गेलेले राज्यसभेत गेलेले आहेत, त्यांनी तर असं वक्तव्य करायला नाही पाहिजे। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीमध्ये अमित शाह यांनी उल्लंघन करून अपमान केलेला आहे, हे फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नव्हे तर भारतातील प्रत्येक मानवाचा हा अपमान झालेला आहे। ज्या ताकदीने, ज्या माणसांमुळे लोकशाही निर्माण झाली, ज्या व्यक्तीला आज ज्यांच्यामुळे भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वमध्ये सांगितलं जातं की सर्वात उत्तम लोकशाही जर कोणाची असेल ती भारताची लोकशाही आहे, आणि त्या लोकशाहीचे चेअरपर्सन ज्यांनी ती लोकशाही घडवण्यामध्ये पूर्ण ताकद लावली असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अमित शाह सारखा माजी तडीपार व्यक्ती हा विषय मांडतो, याच्या पलीकडे शोकांतिका काहीच नाहीये। आमच्या वतीने ज्या व्यक्तीचा जेवढा दर्जा असतो तो व्यक्ती तेवढाच बोलतो, आणि अमित शहानी आज या ठिकाणी हे दाखवलेलं आहे की त्यांची बुद्धिमत्ता केवढी आहे, त्यांचा क्रिमिनल माइंड काय, ज्या माणसांनी आपल्याला लोकशाही दिली, ज्यांच्यामुळे ते त्या हाऊस मध्ये आहे, तडीपार असून सुद्धा त्यांना इलेक्शन लढण्याची परवानगी भेटली, त्यांना तिकडे जाण्याची संधी भेटली, अशा महामानवाबद्दल त्यांनी जे उद्गार केले त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो, आणि यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण जनाची नाही तर मनाची लाच त्यांनी ठेवली पाहिजे। आपली पक्षाची पुढची भूमिका काय असणार? पक्षाची आम्ही बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती उतरलेलो आहोत, कारण त्या महामानवामुळे आज गोरगरिबांना न्याय भेटण्याचं काम भेटलेलं आहे। राजा असो का भिकारी असो, त्याचा एकच मत, हा सत्ता पलटू शकतो, ही ताकद जर लोकशाहीला कोणी दिली तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे, आणि आम्ही त्यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही। आम्ही रस्त्यावरती उतरू, जेल भरो आंदोलन करू, आम्ही तीव्र आंदोलन वाढू, जेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टी माफी मागत नाही आम्ही त्यांना सहन करणार नाही। आपका जो अपमान तड़ीपार गुंड ने किया है वो उनकी जो मनोबल है, जो उनकी मनोसम्मति है, इसमें दिखती है वो कि तुम्हारा दिमाग क्या है। आज जो लोग यहाँ हमेशा बार बार कर रहे हैं, इनको घटना का तिरस्कार है, इनको मनुस्मृति लाना है। आज वो मुस्लिम समाज को, माइनॉरिटी समाज को टोच रहे, कल मागरसुल समाज को टोचेंगे, तो इसलिए आज मैं दुनिया के हर समाज के कौम के लोगों को ऐसा बोलना चाहता हूँ इस माध्यम से, हर कौम के लोग घटना के आधार करो और घटना के साथ चलो।